यावेळी टाईम सांगेन तर रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि सगळे एक एक करून किचनमध्ये येत आहेत आणि गरमी खूप होत आहे. म्हणजे हवा अजिबात नाही आहे आज, असून नसल्यासारखी. फॅन ऑन करा तर गॅसच राहत नाही, त्यामुळे फॅन ऑन केलेला आणि या गरमीमध्ये स्वयंपाक करायचा सुरू झालेला आहे. तसं तर आज दिवसभर मी किचनमध्ये आहे, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आज रवा लाडू बनलेले आहेत, चकली बनलेली आहे आणि कढईमध्ये खूप सारं तेल पण ठेवलेलं होतं. तर ते तेल मी तर तांब्यात भरले, म्हणजे 2 तांबे भरलेले, थोडंसं जास्तच घेतलेलं होतं. म्हणजे जास्त तेल असलं ना चकली थोडीशी जास्त तळण्यात येते आणि कमी वेळात सगळं तळून होतं. नाही तर या गरमीमध्ये पूर्ण उकडून निघत आहोत, जसं बटाटा उकडतो तसं. त्यामुळे लवकर किचनपासून फ्री व्हायचं मन असतं, पण होतच नाही. दिवसभर ही कामं चालत असतात आणि काहीतरी वेगळी रेसिपी बनवायची तर मग पूर्ण दिवस यामध्ये जातो. वेळ कसा जातो ते पण समजत नाही. तर आता मला बनवायचा आहे चिवडा. तसं तर दिवसभरात मी काय काय रेसिपी केली अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आणि एकदम मस्त आणि टेस्टी रेसिपी बनली. जी ही मेहनत घेतो ना, जर ते बिघडलं, जर ती रेसिपी बिघडली तर पूर्ण मेहनत आपली बेकार जाते आणि असं वाटतं या गरमीमध्ये आपली सगळी मेहनत तरी बेकार झाली, सगळं टाईम वेस्ट गेलं, खूप जीवाला हे होतं. त्यामुळे थोडासा वेळ लागला काही हरकत नाही, पण मेजरमेंट आणि रेसिपी एकदम परफेक्ट असली पाहिजे. मेजरमेंट परफेक्ट घेतली ना रेसिपी परफेक्टच होतात. तर कशा पद्धतीने मी काय काय केलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले. नाही बघितला आता इथे व्हिडिओ बघू शकता, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल. म्हणजे मुलं तुमची बाहेर असली तर काय बनवून द्यायचं, खूप मोठं टेन्शन असतं की 10-15 दिवस तरी ती मुलं खावी असं काय बनवून द्यायचं. तर अशा वेळेमध्ये आपण रवा लाडू किंवा बिस्किट वगैरे असं रेसिपी बनवून देऊ शकता, जसं की चकली आहे, चिवडा आहे. म्हणजे खूप साऱ्या रेसिपी आहेत, पण सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात कुठली रेसिपी होती तेच आपण घेत असतो. तर इकडं चिवडा बनवण्यासाठी मी शेंगदाणे आणि डाळवं हे मी तळून घेतलेलं आहे अगोदर आणि मुरमुरे पण एका मोठ्या टोपल्यात काढून घेतलेत, म्हणजे मसाला व्यवस्थित मिक्स करता यावे. तर आजीनेही मोठं काम केलेलं आहे. मी म्हटलं दोन्ही पॉकेट, म्हणजे अर्धा किलोचे हे पॉकेट आहेत, तर दोन्ही पॉकेट जे आहेत ना इथं टोपल्यामध्ये काड्या मोठ्या आणि थोडंसं निवडून पण मी बघितलं, पण यामध्ये काहीच नव्हतं. जे पॉकेटामध्ये मुरमुरे येते ना यामध्ये काही कचरा वचरा धुरळा किंवा साळी वगैरे असं काही नसतं, त्यामुळे एकदम स्वच्छ हे मुरमुरे आहेत. तर आता इकडं सुके मसाले मी काढून घेतले 1 किलोच्या हिशोबानं, म्हणजे 2 ते 4 चमचे इकडं लाल मिरची पावडर, 1 चमचा हळदी पावडर, 2 चमचे धना पावडर, चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा मसाला घेतलेला, 1 चमचा सुहाना मसाला घेतलेला आहे आणि इकडं खूप सारं लसूण मी वाटून घेतलेलं आहे. सुके मसाले अगोदरच काढायचे आहेत. आपण नंतर फोडणी तयार केलेले मसाले काढायला गेलो किंवा असंच आपण डब्यातले टाकायला गेलो, मेजरमेंट ही समजणार नाही आणि मसाले करपून जातात, त्यामुळे अगोदर काढायचे आहेत. तर कढईमध्ये तर खूप सारं मी तेल घेतलेलं आहे. यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली, ती छान तडतडल्यानंतर मी लसूण टाकला, परतून घेतलेला आहे आणि आज कोथिंबीर, कढीपत्ता किंवा पुदिना मी काहीच टाकलेली नाही, तुम्ही बघू शकता, कारण ही रात्रीची वेळ आहे आणि कुठल्याही पालेभाज्या नव्हत्या आणि वेळ पण तितका नव्हता. पण हा चिवडा एकदम टेस्टी बनलेला होता, जसं की हॉटेलमधून आणलेला आहे. तर इकडं फोडणी तयार झाल्यानंतर मी डाळ आणि शेंगदाणे सुके मसाले टाकले, परतून घेतली. ही कढई ना खूप जाड आहे, म्हणजे ही कढई ॲल्युमिनियमची आहे, त्यामुळे खूप जाड आहे. तर फोडणी खूप छान बनते यामध्ये, म्हणजे जाड बुडाची कढई घ्यायची, तुम्ही कुठलीही कढई घ्या. मसाले करपणार नाहीत किंवा कच्चं राहण्याचं कसलं टेन्शन आहे. एकदम परफेक्ट मसाला बनवून तयार झालेला आहे आणि याचा वास एकदम मस्त आणि टेस्टी पूर्ण घरात झालेला आहे. जसं की आपल्या घरी काही मसाले वगैरे बनतात तसं ना पूर्ण घरात त्याचा वास येतो, फक्त किचनमध्येच राहत नाही. तसंच आज चिवडा जेव्हा मी बनवत होती, फोडणी तयार झाली, पूर्ण घरात त्याचा वास येत होता. इतका मस्त आणि टेस्टी चिवडा बनलेला आहे. जे मसाला बनला ते मुरमुऱ्यात टाकलं आणि छान मी मिक्स करून घेतलं. एकदम मस्त आणि टेस्टी चिवडा बनलेला आहे आणि इकडे संग मसाले भातही बनलेला आहे. आज दिनेशने मसाले भात बनवलेला आहे आणि खूप छान बनलेला आहे. तर सगळ्यांना इकडं अगोदर मी जेवायला वाढत आहे. सगळेजण बसले इथं हॉलमध्ये, फॅन टी व्ही सगळं ऑन करून बसले आहेत निवांत आणि टाईम सांगितलं आता 9:30 वाजले आहेत. सगळेजण आलेले आहेत, सगळ्यांचं जेवण खाणं होत आहे इकडं. तर जेवण खाणं झाल्यानंतर खूप सारा पसारा आणि खूप सारी भांडी झाली होती किचनमध्ये, ते मी रात्रीच आवरली. रात्रीचे 11 वाजलेले होते मला सगळी कामं आवरून झोपण्यासाठी, कारण खूप साऱ्या रेसिपी बनलेल्या होत्या, त्यामुळे डबे पातेले हे ते खूप सारी भांडी झालेली होती, त्यामध्येच थोडासा मला लेट झाला. तर असो कालचा दिवस असा गेला, म्हणजे पूर्ण रेसिपी बनवण्यामध्येच कालचा दिवस गेला. हा दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे सोमवार, तारीख आहे 11 मे आणि इकडे बघू शकता दीपक पपई तोडत आहे आणि दिनेश फ्रीज स्वच्छ करत आहे. म्हणजे फ्रीजमध्ये ना हे ते ठेवल्यामुळे थोडेसे डाग पडलेले होते, एकदम काळपट दिसत होतं. तर दिनेश तेच म्हणत होतं, मम्मी मी फ्रीज स्वच्छ करतो आणि तुम्ही पपई घेऊन या. म्हणजे काल
कालपासूनच मी म्हणत आहे की पपई तोड, कारण ते जास्त हवा सुटल्यामुळे खाली पडून फुटून जाते आणि अगोदर 2-3 वेळा असं झालेलं पण आहे. ती पपई खाली पडल्यानंतर काहीच कामाला येत नाही, सगळी वेस्ट जाते, फुटून जाते ना त्यामुळे. तर म्हणलं आज पपई इकडं तोडून देईल. तर इकडे स्टँड घेऊन आलेलं आहे, कारण खालून तरी ती पोहोचणार नव्हती. स्टँडवरती थांबून दीपकने हे पपई तोडलेली आहे. आणि स्टँड घ्यायची पद्धत बघा या दोघा भावांची, तो खालून देते, हा वरून घेते, पण घेऊन इकडून म्हणजे सरळ रस्त्याने येत नाही, काहीतरी काही उलाढाला करायला छान वाटतं मुलांना असा. तर बाबाही आंघोळ करण्यासाठी जात आहे, त्यांचंही आता जेवण्याची टायमिंग झालेली आहे. कपडे मी अगोदरच मशीनला लावलेत, कारण आज आम्हाला जायचं आहे बिदरला. आणि काल काय रेसिपी बनल्या त्या सगळ्या मी रात्रीच पॅक केलेल्या आहे, डबे भरून ठेवले. आणि इकडं चकली पण एका कवरमध्ये पॅक केले, चिवडा भरून ठेवलेले, म्हणजे रात्री दिनेच्या पप्पाने चिवडा वगैरे सगळा पॅक केलेला होता. म्हणत होते दिवसभर किती कामं करणार, थकून गेले असतील ना, तर राहू दे मी करतो सगळं. तर जोपर्यंत मी भांडे घासत होते तोपर्यंत त्यांनी सगळी पॅकिंग करून टोपल्यात भरून ठेवली, कारण इकडे तिकडे ठेवल्यानं ते मुंग्या पण येतात आणि पसारा पण खूप वाटतो, म्हणून आम्ही टोपल्यात भरून ठेवलेलं होतं. तिची जाळीचं टोपलं आलेलं आहे त्यामध्ये. आणि आता इकडं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे, सगळ्यांचं जेवण पण झालं. आज थोडंसं लवकरच मी कामावरली किचनपासून फ्री होण्यासाठी, कारण आज बिदरला जायचं आहे ना, त्यामुळे 10 वाजता मला घरातनं निघायचं होतं. तर थोडंसं लवकरच मला किचनची कामं आवरायची. तर स्वयंपाक वगैरे झालं, सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे. टिफिन इकडं भरवून ठेवलं आणि साय जमलेली होती, तर मला संग याची लोणी पण काढून घेऊया, कारण खूप दिवस झाले मी ठेवलेलं आहे. तर इकडं संग लोणी पण काढत आहे मी, कारण आता 2-3 दिवस असंच होणार आहे, मला वेळ भेटणार नाही, कारण दीपक जाणार, दिनेश जाणार, सगळ्यांचं आवरून देण्यामध्ये वेळ कसा जातो ते समजणार नाही आता. आणि तसं तर हे दोघं जण आल्यापासून कसा वेळ जात आहे, कसा रुटीन माझा झालेला आहे मी व्हिडिओमध्ये शेअर करते. फक्त धावपळ सुरू आहे, कुठलीही पेंडिंग कामं तर होतच नाहीत, फक्त स्वयंपाक करणं, जेवण खाणं याला पण वेळ, ज्याने वेळेची कमी जाणवते असं होत आहे की दिवस वेळ कसा जातो ते समजत नाही. तर टिफिन भरून दिलेले, आजी नेऊन देईल आणि थोड्या वेळात दीपक पण येईल घरी. आणि मग अगोदर सांगून गेले की मम्मी मी येईपर्यंत सगळं आवरून बस, कारण आपण लवकर गेलो तरच लवकर परत येणार आहोत. आणि आल्यानंतर दीपकचंही मला आवरून द्यायचं आहे, कारण तो आज संध्याकाळी जाणार आहे. तर इकडे बघू शकता मी लोणी काढून घेतली. भांड्याचा तरी इथं ढिगारा लागलेला आहे, सगळी भांडी घासून घ्यायची अगोदर, कारण आल्यानंतर करण्यासाठी कामं मी कुठलीच ठेवत नाही. कपडे पण मी अगोदरच मशीनला लावले, कारण आल्यानंतर दुसरीच घाई गडबड असते, दुसराच गोंधळ असतो, ही रोजची कामं होणार नाहीत, जी ही कामं आहेत अगोदर आवरून मला जायची आहेत. तर इकडं हे गरम पाणी ठेवलेलं होतं कळशीमध्ये थोडंसं, तर ते पाणी घेतलं मी. मिक्सरचं भांडं धुण्यासाठी लिक्विड घेतलेलं आहे आणि स्वच्छ अगोदर सगळी भांडी मी घासून घेते, कळशी वगैरे सगळी स्वच्छ केली. आज ना थोडीशी एक्स्ट्रा कामं झालीच मला, ते काम हे काम वाढलेली आहेत, म्हणजे ज्या दिवशी घाई गडबड असते त्या दिवशी हे कामं उलट वाढतात असं होतं. तर असं अशी तर धावपळ आपली असणारच आहे. तर भांडी सगळी घासून किचन स्वच्छ करून घेतली. टाईम बघू शकता तुम्ही, सकाळचे 9:45 वाजलेले. तर आता थोड्या वेळा दीपक येईल आणि घाई गडबड खूप करेल तो. तर येईपर्यंत मी इकडं कपडे मशीनला लावलेले होते अगोदरच, तर ते धुवून झालेले आहेत. तर अगोदर सगळे कपडे मी उन्हाळ्याला टाकते आणि आता दुसऱ्या वेळेला परत मशीन मला लावायचे आहे, कारण कपडे खूप जास्त होत आहेत, एकाच वेळेला मशीनमध्ये येतच नाहीत. त्यामुळे कपडे मी आजकाल हातानंच धुवत आहे, पण आता घाई गडबड खूप आहे, हातानं धुणं होणार नव्हतं मला, म्हणून मी इकडे सगळेच कपडे मशीनला लावले 2 वेळा. तर कपडे सगळे झटकून उलटे करून मी इकडे उन्हाला टाकले आणि 2-2 चिमटे लावलेत, कारण आता आम्ही तरी घरी राहणार नाही, दुपारी येणार, तर तोपर्यंत कपडा एकही राहणार नाही आहे, म्हणून मी 2-2, 3-3 चिमटे लावून हे कपडे उन्हाला टाकलेले आहेत. आणि इकडे कपडे काही पांढरे जे असतात ना ते निळमध्ये घातले, जसं बाबांचे कपडे आहेत, यांचे कपडे आहेत, ते सगळे पांढरे कपडे मी निळमध्ये घालून इकडे पिळून परत मी इकडे उन्हाला टाकले झटकून. तर सगळ्यांचं आवरलेले कपड्याचं म्हणजे छोटी मोठी कामं आवरलेली आहेत माझी. आणि जास्त वेळ कुठं लागतो तर छोट्या मोठ्या कामामध्येच लागतो. मोठी कामं आपण करतो, पण जी छोटी कामं असतात ना ते खूप इम्पॉर्टंट असतात, त्या कामापासूनच मोठी कामं आपली लवकर होतात. आणि इकडं साईडला मांजर बसलेलं आहे, त्याचाच आवाज मला जास्त येत असेल, म्हणजे छोटंसं पिल्लू घरात आलेले, कुठून आलेले काय माहिती. तर दूध ठेवलं तरी पण त्याचा आरडाओरडा सुरूच आहे. तर असं सगळी कामं आवरून फायनली आम्ही बिदरला जायला निघालेलो. टाईम सांगितलं तर 10, 10:15 वाजलेले आहेत. बघू शकता खूप भयानक ऊन आहे आणि इकडं रोडचं काम पण चालू आहे, म्हणजे रोडचे कामं कधी संपणार काय माहिती, सगळीकडे चालूच आहेत. आणखी एका बाजूला ना पूर्ण ते बंद केलं असतं रस्ता आणि तिथं काम चालू असतं, दुसऱ्या साईडला ज्यांना थोडासा रस्ता ओपन असतो जाण्यासाठी. आणि जसं मी वाईसवर देत आहे, ताई म्हणत होत्या ताई तू किती बोलते गं, मग मी नाही बोलणार तर तुम्ही ऐकणार काय करणार, मी शांत बसू का ते पण सांगा मला तुम्ही. तर असं जास्तच हे आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडत नसले तर आता त्याला मी काय करू शकते, तुम्ही स्किप करू शकता, किंवा माझा आवाज आवडत नसेल ते पण तुम्ही स्किप करू शकता. असं काही नाही आहे की मी काहीतरी तुम्हाला शिक्षा देणार आहे की बघायचं आहे, असं काही नाही आहे, नेम नाही आहेत. तर असं फायनली आम्ही बिदरला येऊन पोहोचलेलो आहोत, मस्त वातावरणाचा एन्जॉय घेत आणि कॅन्टीनमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. इकडे सामान घ्यायला सुरुवात झालेली आहे. तर ग्रोसरीमध्ये मी काय घेत आहे तर मूग डाळ घेतलेली आहे आणि एक साबूत मूग पण घेतले उसळ बनवण्यासाठी, आणि उडीद पापड हे पण घेतले, मसाले, कसुरी मेथी,
सगळंच मी इकडे घेतलेलं आहे. आणि ही इडलीचा रवा होता, तर ते काही मी घेतलेला नाही आहे, कारण मी तांदळाच्याच म्हणजे तांदूळ डाळ मिक्स इडली बनवते, त्यामुळे रव्याचं काही मी बनवणार नाही आहे. गुलाबजामचे 2 पॉकेट, चहा पावडर, म्हणजे जे वस्तू आपल्या घरी नाही आहेत ते सगळ्या मी घेतल्या, कारण परवाच आम्ही सगळं घेऊन गेलेलं आहे. तर काही थोड्याशाच वस्तू मी घेतल्या. आम्ही स्पेशल कशासाठी आलेलो आहोत कॅन्टीनला, तर बॅग घेण्यासाठी आलो. दिनेची बॅग जी अगोदरची ती खराब झालेली आहे, म्हणजे त्यात चाकच तुटलेलं आहे खालचं, त्यामुळे हे बॅग घेण्यासाठीच आम्ही आलेलो होतो. आणि इकडं फायनली आम्ही मोठी बॅग, जशी दीपककडे आहे ना तशीच बॅग आम्ही घेतलेली आहे दिनेशसाठी. आणि जी छोट्या मोठ्या वस्तू, जे किराणा आहे, ग्रोसरी आहे, ते आम्ही घेतलेले आहे. परत एक मी डोसा पॅन पण घेतला, जे अगोदर आणलेला होता ते मी कल्पनाला दिलेलं आहे, तर माझ्यासाठी मी दुसरा डोसा पॅन घेतला. आणि तिला कुकर पण पाहिजे होतं, पण सगळे कुकर इथे 3 लिटरचे असे दिसत होते. कल्पनाला 5 लिटरचं पाहिजे होतं, म्हणून मी कुकर काय घेतलं नाही. बाकीचं सगळ्या वस्तू मी घेतलेल्या आहे. तर सगळं सामान घेऊन झालं, बिल वगैरे झालेलं आहे. आणि फायनली आम्ही कॅन्टीनच्या बाहेर आलो आणि सगळं सामान इथं ठेवलेलं आहे. दीपकनं कार फिरवून घेऊन आली, म्हणजे झाडाखाली लावलेला होता, आणि सगळं डिक्कीत भरलं. आणि आता आम्ही फायनली परत जायला निघालो. आणि इथं वेदिका पण तुम्हाला दिसत आहे ना, म्हणजे वेदिका बेंगळूरला गेलेली होती, आणि काका पण आहेत माझे. तर हे दोघंजणी बेंगळूरलाच होते 1 महिन्यापासून, तर आज इथं आलेले आहेत. आणि म्हणजे म्हणत आहेत की आजच सकाळी ते बिदरला येऊन पोहोचले. आणि जसं त्यांना माहिती झालं की आम्ही इथं आलेलो आहोत कॅन्टीनला, तसं वेदिकानं फोन लावलेला होता की आम्ही पण बिदरमध्येच आहोत, आम्हाला घ्यायला या. तर आम्ही इथं बसस्टँडला यायला घेण्यासाठी आलेलो होतो. तर वेदिका आणि काका दोघंजण आलेले आहेत. आणि आता आम्ही फायनली आलेलो इथं मैलारला, म्हणजे खंडोबा रायाचं दर्शन घेण्यासाठी. इथं ना खूप सारे नवीन नवरा नवरी होते, त्यांना बघत आम्ही जात होतो. खूप छान वाटत होतं. म्हणजे आता ना लग्नाचं सीझन आहे ना, त्यामुळे ना खूप सारे नवरा नवरी इथं दर्शन घेण्यासाठी येत आहेत, आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. तर ऊन खूप भयानक आहे, उन्हामध्ये ना प्रवास करणं खूप कठीण झालेलं आहे, खूपच भयानक वातावरण आहे. तर दीपक इकडे प्रसाद घेत आहे. तर अर्धा किलो आम्ही खोबरं घेतलेलं आहे आणि वेगळी हळद घेतलेली आहे. तसं तर हळद आणि खोबरं हे पण मिक्सच असतं, म्हणजे भंडारा, पण ते मिक्स आम्ही घेतले नाही, कारण त्या हळदीचं कलर वेगळंच दिसत होतं, म्हणून सगळं वेगवेगळं आम्ही घेतलेलं आहे. आणि नंतर छोटे छोटे तुकडे करून इकडं भंडाऱ्यांनी मिक्स करायचं आणि खंडोबा रायाला उधळायचं असतं, म्हणजे याचंच महत्त्व असतं आज. आणि नारळ, परत प्रसाद, म्हणजे सगळं घेतलेलं आहे. आणि इकडं बघू शकता खूपच मोठी रांग लागलेली होती आज अशा उन्हामध्ये. खूपच हे गरम झाले होते, हे जे पायऱ्या वगैरे आहेत ना सगळे लोखंडी, त्यामुळे खूप जास्त गरम झाले होते. पाऊल ठेवता येत नव्हतं याच्यावरती, एकदम इस्त्यावरती जसं पाऊल ठेवल्यानंतर होतं ना तसं होत होतं. तरी पण काही ऑप्शन नव्हतं, कारण आज ना खूपच गर्दी आहे. आणि मला वाटतं दररोजच अशी गर्दी असेल, कारण आता नवरा नवरी खूप जास्त येत आहे देवाचे दर्शन घेण्यासाठी खंडोबा रायाचे, त्यामुळे खूपच गर्दी होती इथं. तर इथं नारळ वगैरे आम्ही फोडलेला आहे. आणि हळद आणि भंडारा हे जे छोटे छोटे तुकडे करून घेतले ते निवांत बसून पाणी पण पिण्यासाठी आहे, तर पाणी पिलेलं आहे आम्ही. खूप छान थंड वाटत आहे. तसं तर मंदिरामध्ये एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता असते, कसंही मन असो आपलं, मंदिरात आल्यानंतर एकदम शांत होतं आणि छान वाटतं. आणि इकडं बघू शकता गाय पण इकडं सोडण्यासाठी आणलेली आहे. आणि नवरा नवरी म्हणजे भाशिंग सोडण्यासाठीच आलेले आहेत तिथं सगळेजण, तर भाशिंग सोडत आहेत. परत कोणाचं काही चालू आहे, कोणी खोबरं वाळत आहे, कोणी फोडत आहे, कोणी नारळाच्या अख्ख्या वाट्याच उधळत आहेत, कोणी तुकडे करून भंडाऱ्यात मिक्स करून उधळतं, म्हणजे सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. तिकडे गाईच्या 5 फेऱ्या घातलेल्या आहेत, म्हणजे खंडोबा रायाच्या मंदिराला सगळ्यासोबत गाय पण फेरी घालत आहे. आणि नंतर पूजन वगैरे करून सोडलं जातं, म्हणजे देवाच्या नावावरती गाय इथं सोडली जाते, कटल्या सोडला जातो. तेच आम्ही बघत होतो. खूप छान वाटत होतं, असं वाटत होते की जत्राच भरलेली आहे. खूप गर्दी होती मंदिरामध्ये. आणि बघू शकता पूर्ण मंदिर पिवळं झालेलं आहे भंडाऱ्यानं, आणि आम्ही पण पूर्ण पिवळे झालेलो आहोत. तर शिवमुलांचा येळकोट म्हणत हे भंडारा जे आहे ना ते उधळायचा असतो. तर आता मी फेरी घातलेली आहे. आणि थोडा वेळ आम्ही इथंच बसलो मंदिरात, छान वाटत होतं. आणि इकडं जोडप्यांना पण आम्ही बघत होतो, नवीन नवरा नवरीना खूप छान वाटत होतं. बघू शकता किती गर्दी आहे मंदिरामध्ये. आणि मेन जे गेट आहे ना समोर, तिथं लॉक आहे, कारण वरून दर्शनाला जे आहे ना तिथून मार्ग दिलेला आहे. आणि इकडं समोर जे आहे ना लॉक लावलेलं होतं, म्हणजे गर्दी होऊ नये भक्ताची, त्यामुळे. तर असं दर्शन वगैरे झालं, आम्ही थोडं तिथंच बसलो. आता फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहोत. बॅगा वगैरे ठेवले, ऊन खूप भयानक आहे. तर फॅन ऑन केलं आणि अगोदर मी काकांना पाणी वगैरे पिण्यासाठी दिलेलं आहे, मीही पाणी घेतलं. आणि जे हे किराणा वगैरे आणलेले ते वेदिका, अजय, दिनेश सगळेजण आतमध्ये घेऊन येतात. आणि तुम्ही बघसाल दिनेश आलेला नाही, रुसून बसलेला होता जायच्या पुढे, म्हणत होता मला कुठे यायचं नाही. तर ठीक आहे म्हणलं, आम्हीच गेलेलो होतो, कारण लेट झालेला होता आम्हाला. आणि त्याचा रुसवा फुगवा खूप चाललेला होता, कारण दोघांचं जमतच नाही आहे. दूर असल्यानं खूप प्रेम असतं आणि जवळ आल्यानंतर दोघांचं काहीतरी चालत असतं. तर असं ताईनं हाच होता आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.